देश के सारे दुश्मनों को ईंट का जवाब पत्थर से देने वाले, 2047 तक भारत के सबसे विकसित राष्ट्र बनाने का संकल्प की नींव यशस्विता से रखने वाले, दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी का लातूर नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत करती हूं। अरे कौन आया, कौन आया? अरे कौन आया, कौन आया? अरे कौन आया, कौन आया? मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांना विनंती करते की त्यांनी हा मोमेंटो देऊन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा मोमेंटो देऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचं स्वागत लातूरकरांच्या वतीने करावं। मोदी, मी महायुतीचे उमेदवार माननीय खासदार सुधाकर शृंगारेजी व मंत्री संजय बनसोडेजी यांना विनंती करते की आपण लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन आदरणीय मोदीजींना सन्मानित करावं। ज्यांनी या भूमीत 1000 शिवलिंग स्थापित केले असे शैवपंथीय सिद्धेश्वर महाराज हे लातूरचं आराध्य दैवत आहेत। बोला सिद्धेश्वर महाराज की। यानंतर मी आमंत्रित करते जनतेसाठी सदैव संघर्ष करणारा संघर्ष योद्धा श्री संभाजी पाटील निलंगेकर जी यांनी धनगरी पगडी देऊन मोदीजींचं स्वागत करावं। ही पगडी, हा पिवळा फेटा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मूलभूत अंग आहे, प्रतीक आहे। किरण पाटील जी यांना विनंती करते, घोंगडी व काठी देऊन त्यांनी मोदीजींचा सन्मान करावा। प्रत्यक्ष खंडोबा ज्यावर विराजमान होतात ती ही घोंगडी पवित्रता दर्शवते, तर ही काठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा, भैरोबा, खंडोबा यांनी धारण केलेली आहे। सकल समाजाचे हे प्रतीक देऊन आपण आदरणीय मोदीजींचं स्वागत करतोय। यासोबतच आपण मोदीजींना शिवराज्याभिषेकाची प्रतिमा भेट स्वरूप देत आहोत। ये वर्ष हम पूरे देश में 350वीं शिवराज्याभिषेक दिवस की सालगिरह मना रहे हैं। 800 साल की गुलामगिरी को परक्रिय आक्रांताओं को छाती पर जिन्होंने हिंदवी स्वराज का भगवा लहराया और स्वराज की स्थापना की, विश्व के लिए प्रेरणादायी छत्रपति शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक प्रतीक यह प्रतिमा हम सबके लिए वंदनीय है। छत्रपति शिवाजी महाराज की। यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे जी यांना विनंती करते की त्यांनी या भव्य सभेस संबोधित करावं। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। लातूरच्या या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय असे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आजच्या या विराट सभेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी, आपले उमेदवार सुधाकर शृंगारेजी, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लातूरकर बांधव, भगिनी, मातांनो आणि पत्रकार मित्रांनो, मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी लातूरची जनताही आतुर झालेली दिसतेय। त्यामुळेच आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथं मोठा जनसागर लोटला आहे।
आणि काँग्रेसचा पारंपरिक गड 10 वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकलाय आणि महायुतीचा नवा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी या ठिकाणी सेट केलाय. लातूरचा हा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून त्यामुळे सुधाकर राव मोदीजींच्या आणि आपल्या आशीर्वादाने तर यावेळेस नक्की विजयी होणारच आहेत. प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि सुधाकर रावांना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत आणि सुधाकर रावाला मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला मत. हे आपलं समीकरण ठरलेलं आहे. काँग्रेसने या देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केलाय पण गेली 10 वर्षात एकच पॅटर्न चालतोय. कोणता? मोदी पॅटर्न. बाकी पॅटर्न सगळे गेले भंगारात. देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा, सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा, प्रगतीचा असा हा मोदी पॅटर्न है. मेरे शरीर का हर कण, मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है असं मोदीजी आपल्याला नेहमी सांगतात आणि ते खरं आहे. 10 वर्षात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 10 वर्षात एकही सुट्टी घेतली आहे का मोदीजींनी?